वळूया आता पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। वर्षा महायुतीतील वादांचा अडकलेल्या जागांचा सस्पेन्स हा अद्यापही कायम आहे। अगदीच नाशिक असू दे, ठाणे असू दे, पालघर असू दे किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग, तिढा अद्याप काही सुटत नाहीये। तर वाशिम यवतमाळमध्ये भावना गवळी की संजय राठोड अद्यापही गुलदस्त्यातच आहे। महायुतीतील वादात अडकलेल्या जागांचा सस्पेन्स हा किती दिवस कायम राहणार हे पाहणं फार महत्त्वाचं आहे। पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला 19 एप्रिलला सुरुवात होतीये। आज महिना अखेर आहे। 1 एप्रिलला 2 दिवसात सुरुवात होईल। केवळ 19 दिवस आहेत, पण तिथं दुसऱ्या टप्प्यात ज्या काही ठिकाणी मतदान आहे तिथं मात्र तिढा अद्यापही सुटताना दिसत नाहीये। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, नाशिक असू दे, ठाणे असू दे, पालघर असू दे, इतकंच काय तर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि वाशिम यवतमाळ सुद्धा या ठिकाणी बैठकांवर बैठका होत आहेत या मुद्द्यावर, पण तिढा काही सुटत नाहीये। नेमकं अडतंय कुठे? कोणी ताणून घेतलेलं आहे की ज्यामुळे या महत्त्वाच्या जागांवर इतक्या सागरवर मंथन होऊन सुद्धा तिथं नंदनवनवर शक्ती प्रदर्शन होऊन सुद्धा काही तोडगा निघत नाहीये? लागवी महायुतीमध्ये जागा वाटपासंदर्भात बैठका या वारंवार होत आहेत। सागरवरती बैठका होत आहेत, मात्र मंथन होतंय, चर्चा होते, मार्ग काही मिळत नाहीये आणि तिढा काही सुटत नाही। कारण एकूण महायुतीमध्ये शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्येच कुठेतरी वाट पाहायला मिळतो। एकूण ज्या जागा आहेत, ठाणे असेल, पालघर असेल, कल्याण असेल, सिंधुदुर्गची जागा असेल, तसेच यवतमाळ वाशिमची जागा असेल, या जागांवरती विद्यमान खासदार हे भाजपचे आहेत आणि शिवसेना शिंदे गटाचे आहेत। त्यामुळे विद्यमान खासदारांकडून सुद्धा या ठिकाणी सर्वतोपरी प्रयत्न होताना दिसतोय। सिंधुदुर्गामध्ये सुद्धा उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी म्हणून कुठेतरी उदय सामंत सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी असतील त्या घेताना पाहायला मिळतंय। ठाण्यामध्ये सुद्धा तशा प्रकारे चर्चा आहे, पालघरमध्ये सुद्धा तशीच चर्चा आहे। मात्र यवतमाळ वाशिममध्ये सुद्धा वेगळी चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते। जागा शिंदे गटाकडेच राहील, मात्र कुठेतरी उमेदवार बदलेल। विद्यमान खासदार या भावना गवळी या ठिकाणी आहेत। भावना गवळी यांचा निगेटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे त्यांच्या जागी संजय राठोड यांच्या नावाची चर्चा होतीये। त्यामुळे नाराज कुणी होऊ नये या दृष्टीने प्रयत्न आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुरू आहेत। वारंवार या खासदारांच्या भेटी होतात। नाशिकचा जो प्रश्न आहे तो सुद्धा सुटताना त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। कारण हेमंत गोडसे हे वारंवार शक्ती प्रदर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षानिवासानी आणि ते पण उशिरा रात्री करतायत। ते अनेक वेळा त्यांनी बैठका घेतल्यात, कार्यकर्त्यांसोबत जाऊन बैठका घेतल्यात। त्यामुळे कुठेतरी नाराज होऊ नये, कोणताही नेता असेल, कोणताही आमदार असेल, नाराज होऊ नये, त्या नाराजीला दूर करून कुठेतरी प्रश्न निघावा या दृष्टीने चर्चा सुरू आहे। त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा हा निर्माण झालेला तो अद्याप सुटलेला नाहीये। दिल्ली दरबारी चर्चा झाली तरी हा तिढा सुटत नाहीये। त्यामुळे नक्की यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की काय निर्णय घेतात आणि कशा प्रकारे हा तिढा सोडवतात हेच पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी निश्चित स्वप्नील, खरं तर भाजपच्याच काही नेते मंडळींकडून असं म्हटलं जातं की सागरवर आल्यावर मात्र सगळ्या समस्यांचा तोडगा निघतो, पण इथं मात्र काही जागांवर अद्यापही खल सुरू असल्याचं दिसतंय। तुम्ही असेच आमच्यासोबत जोडले राहा, पुढची देखील महत्त्वाची बातमी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।